नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवे आणि पुणे रिंग रोडचा एक अपडेट बघणार आहोत। पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवे आणि पुणे रिंग रोड हा 12 गावातून एकत्र जाणार असून NHAI ने 31 किलोमीटर अंतरासाठीचा 5,000 कोटींचा खर्च मंजूर करून दिला आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने म्हणजेच NHAI ने पुणे ते छत्रपती संभाजीनगर हरित महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। हा महामार्ग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला पुणे रिंग रोड हा वर्तुळाकार रस्ता 12 गावातून एकत्र जाणार आहे। त्यामुळे हे अंतर आता 31 किलोमीटरचेच आहे। या 31 किलोमीटर मधील रस्त्यासाठी भूसंपादन आणि विकासाचे काम NHAI कडून केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रस्ते महामंडळाने वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेतले आहे। या रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग करण्यात आले आहेत। पूर्व भागातील रस्ता खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या 5 तालुक्यातून जाणार आहे आणि 4 राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता सुमारे 66 किलोमीटर लांबीचा आहे। पूर्व भागातील मार्गिका अंतिम झाल्यामुळे त्यांचा समावेश पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात करण्यात आला आहे। या मार्गिकेला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली असून त्याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आले आहेत। हा रस्ता पुणे ते सातारा रस्त्यावरील वर्वे बुद्रुक येथून सुरू होईल आणि पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावरील उसे येथे येऊन मिळणार आहे। याच दरम्यान केंद्राने पुणे ते संभाजीनगर हा हरित महामार्गांची घोषणा केली आहे। हा 286 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून तो पुणे रिंग रोड या वर्तुळाकार रस्त्याला येऊन मिळणार आहे। पूर्व भागातील 12 गावांतून हे दोन्ही रस्ते एकत्रित जाणार आहे आणि हे अंतर 31 किलोमीटर एवढे आहे। त्यामुळे या 12 गावांतील रस्त्याचे काम NHAI ने करावे, त्यासाठी येणारा खर्च देखील त्यांनी करावा असा प्रस्ताव आहे। पूर्व भागातील रिंग रोड हा कसा असेल तर मित्रांनो, हा पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्ग, नाशिक, सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणारा एकूण 66.10 किलोमीटर लांबीचा असा 110 मीटर रुंदीचा 6 पदरी महामार्ग असणार आहे। या मार्गात एकूण प्रत्येकी 7 बोगदे आणि भुयारी मार्ग, 2 नदीवरील बोगदे आणि लोहमार्गावरील ओलांडणी पूल यांचा समावेश आहे। यासाठी एकूण 524 हेक्टर जागेचे संपादन हे होणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।